नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विट्यातील शासकीय मुलांच्या शाळेत काल विषबाधा होऊन 24 विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात शिक्षकांच्या मार्फत दाखल करण्यात आले होते। वैभव पाटील हे परगावी असल्याने या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन ते आज सकाळी थेट ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या भेटीस गेले। त्यावेळी त्यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांशी चर्चा करून या वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या जेवणाविषयी सविस्तर माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत ही माहिती घेतली। नक्की कशामुळे विषबाधा झाली याविषयीही विचारपूस करताना त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्याशी थेट फोनवरून संपर्क करून शाळेतील पाण्याच्या तसेच इतर पदार्थांच्या तपासणीच्या अहवालाबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाहीबाबत विचारपूस केली। तसेच समाज कल्याण विभागातर्फे चालवणाऱ्या या शाळेतील जेवणाची, त्या ठिकाणी दिलेल्या फळांची, दुग्धजन्य पदार्थांची तपासणी वेळोवेळी केली जाते का याविषयीही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली। शासन लाखो रुपये खर्च करत आहे तर तो योग्य झालाच पाहिजे। विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी त्या ठिकाणी किमान 15 दिवसातून, महिन्यातून तरी केली जाते का? तसे काही कागदपत्रे रेकॉर्ड आहे का? जे कर्मचारी अन्न बनवतात त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे का? याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सक्त सूचना दिल्या। देव बलवत्तर म्हणून कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही। ही मुले लहान आहेत। आहार व्यवस्थापन तिथे असलेल्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे। दूध, मांस, कलिंगड असे पदार्थ एकाच वेळी का दिले गेले? दैनंदिन आहाराचा चार्ट आहे का? जर असेल तर त्या चार्टप्रमाणे आजचा आहार तोच आहे का हे कोण पाहणार? अशा विविध प्रश्नाने संबंधित अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले। गोरगरिबांच्या मुलांच्या जीवाशी खेळणे चांगले नाही, त्यामुळे या गोष्टीची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही प्रशासनाला या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यास भाग पाडू, अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या। त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी या गंभीर बाबीची दक्षता घेऊन योग्य औषधोपचार केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ व त्यांच्या टीमचे धन्यवाद मानले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।